कार्यक्रमांविषयी माहिती देते, काही मी देईन, काही सदस्य देते. 10 एप्रिलला कलापिनीचा 49वा वर्धापन दिन आहे. त्याची सविस्तर बातमी पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. आदरणीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या निमित्ताने येणार आहेत आणि त्यांची प्रकट मुलाखत की जे कलापिनीचं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी आपण कलापिनीच्या वर्षभर कार्यकर्त्यांना जे पुरस्कार दिले जातात ते त्या अभिनेत्याच्या हस्ते दिले जातात आणि त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाते. असं शक्यतो कुठेही होत नाही, पण कलापिनीमध्ये ती मुलाखत घेतली जाते. त्यातनं कलाकारांना खूप शिकायला मिळतं आणि तो कलाकार कसा घडला हे जाणून घ्यायला मदत होते. त्यांच्यासोबत दशावतार हा सिनेमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो दशावतारचे दिग्दर्शक सुबोधजी खानोलकर हे सुद्धा येत आहेत. तर त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत आणि अध्यक्षस्थानी आदरणीय नगराध्यक्ष संतोष दाभडे पाटील असणार आहेत. त्या दिवशी कलापिनी गौरव पुरस्कारांचं वितरण, दिलीप प्रभावळकर यांची प्रकट मुलाखत आणि सुबोधदादांचा मनोगत असा एक छान कार्यक्रम असणार आहे. वर्धापन दिन 49वा आहे, 50व्या वर्षाकडे वाटचाल आहे. त्याच्यामुळे या वर्षीचा वर्धापन दिन खूप स्पेशल आहे. त्यामुळे या वर्षीचा वर्धापन दिनाला तुम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष येऊन वृत्तांकन केलं तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. बातमी तर पोहोचतेच ते काय, आणि तुम्ही सगळेजण देता सुद्धा वारंवार, पण स्वतः आला तर खूप आनंद होईल. तर तुम्हा सगळ्यांना वर्धापन दिनाचं सुद्धा मनापासून निमंत्रण. यानंतर कला मंडळाचं नाटक आहे, जे वर्ष सुरू होतं आपलं कला मंडळाचं ते आता सुरू होईल. मागचं नाटक झालं हिमालयाची सावली आणि आता पुढचं नाटक कोणतं आहे हे सांगण्यासाठी मी कला मंडळ प्रमुख चेतन शहा यांना आमंत्रित करते. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, कलापिनी कला मंडळ याचे हे 39वे वर्ष आहे. कला मंडळाद्वारे कलाकार आणि प्रेक्षक घडवले जातात. ही एक चळवळ आणि इतकी वर्ष सातत्याने चालणार ही चळवळ फक्त कलापिनी. यामध्ये अतिशय अल्प शुल्कात 2 व्यावसायिक नाटके, कलापिनीचे नाटक किंवा एकांकिका महोत्सव, संगीताचे विशेष कार्यक्रम व नाट्य अभिवाचन जे कार्यक्रम साहित्यावर आधारित असतात. याशिवाय दिवाळी पहाट, वर्षांत कार्यक्रम असे दर्जेदार कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो. यामुळे तळेगावचा प्रेक्षक सुजान, चोखंदर, रसिक व दाद देणारा अशी सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. अभिनेते संकर्षण कराडे यांनी सुद्धा झी टीव्ही वरून कलापिनीचा रंगमंच आणि तळेगावातील रसिक प्रेक्षक हे खास दाद देणारे म्हणून कौतुक केले आहे. असे सर्व दर्जेदार कार्यक्रम बघण्यासाठी आपण कलापिनीचे सभासद होणं खूप महत्वाचे आहे. 2026 ते 28 या वर्षाची सभासद नोंदणी चालू आहे आणि आपण लवकरात लवकर याची मेंबरशिप घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. मार्च महिन्यात नुकत्याच झालेल्या हिमालयाची सावली हे नाटक व कलापिनीच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकांकिका या सर्वांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचप्रमाणे नवीन वर्षात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेले तुफान विरोधी नाटक लाडकी विहीन योजना या निर्मिती सावंत यांची चौरंगी भूमिका आहे आणि हे नाटक आपणास येत्या 13 तारखेला पाहायला मिळणार आहे. अशा सर्व विविध कार्यक्रमाचा आपणास आस्वाद घेता यावा म्हणून लवकरात लवकर सभासद नोंदणी करावी अशी पुन्हा मी एकदा सर्वांना विनंती करतो. आमच्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्व प्रतिसाद देताच त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि असेच ऋणानुबंध पुढील भविष्यात सुद्धा आपण जपूयात. धन्यवाद.